ध्यानयोगातून ज्ञानयोग येतो. कसल्याही वासाला जसे जन्ममरण नाही, तसे आपण असलेल्या वासाला, वासुदेवाला जन्ममरण नाही. जीव जाणवती जाणीव, अन्नाच्या सत्वातून गुण व प्राण निर्माण होतात. देह प्राणाचे अन्न आहे. प्राण व आपण असल्याची याद हे याच अन्नाचा गुण आहे. प्राण हे देहरूपी अन्न खातो. अन्न संपले की प्राण निघून जातो. नाकाबाहेर गेलेला प्राण जसा हा प्राण आहे हे दाखवता येत नाही, तो निराकार असतो. तसा आत्म्याला आकार नाही. प्राणाला पण जीव म्हणतात. मरण हा एक शब्द. मेलेल्याला मरणाचा अनुभव नाही. वायू कधी मेलेला नाही. अर्थ कळण्याकरता नावे दिली आहेत. आकार कुणालाच नाही. जीव, जाणीव, मन वगैरे. शुद्ध व्यापक व्यक्त ज्ञान म्हणजेच गुरु. गुरुभक्तीने आपणाला बंधन नाही हे कळते तीच मुक्ती. देहरहित आत्मा ज्ञानरूप आहे, ते मी आहे असे समजून वागणे हे सदाचरण. चिन्मात्र म्हणजे थोडासा, चिद्रूप म्हणजे ज्ञानरूप, घन म्हणजे आकाशापेक्षा घन. आत्म्याचा प्रकाश पसरला तेच आकाश. मनाने आत्म्याचे दर्शन घेऊया म्हणून ध्यानाला बसले तर मनच नाहीसे होते. ध्यानयोगातून ज्ञानयोग येतो. मन म्हणजे माया, जी टिकाऊ नाही. गुण 3 प्रकारचे आहेत. प्रेमाने वागणे सत्वगुण, व्यापारी बुद्धीने वागणे रजोगुण व ह्या सर्वाचा अभिमान होणे हा तमोगुण. एक म्हण सोडल्याशिवाय दुसरी म्हण म्हणता येणार नाही. मी देह आहे ही म्हण सोडल्याशिवाय मी आत्मा आहे ही म्हण म्हणता येणार नाही.